तोंडाला चव नसेल आणि या दोन प्रकारच्या मिरच्या जर ताटामध्ये असेल ना, तर एक चपाती म्हणता म्हणता दोन चपात्या खाऊन मोकळे व्हाल. हाय हॅलो नमस्ते, स्वाती सांडभोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर इथे मी तुम्हाला आज मिरच्यांचे दोन प्रकार दाखवणार आहेत. त्यासाठी इथे मी पावशर मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. धुतल्यानंतर एका कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायच्या आहेत. पुसल्यानंतर अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने मिरच्या चिरून घ्या. मिरच्यांना उभी लाईन दिल्यानंतर त्यामधल्या आतमधल्या बिया आपल्याला सगळ्या काढून घ्यायच्या आहेत. तर अशाच पद्धतीने इथे मी सगळ्या मिरच्या चिरून घेते. तर तुम्ही पाहू शकता मी सगळ्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत. आज आपण एकाच व्हिडिओमध्ये मिरच्यांचे दोन प्रकार पाहणार आहोत, ते सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने. मिरच्या एका डिशमध्ये ठेवल्यानंतर एका साईडला ठेवून देऊया, तोपर्यंत आपण ते दुसरी तयारी करूया. तर इथे मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. तर आपल्याला या ठिकाणी भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट वापरायचा आहे. शेंगदाण्यांचा कूट घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चिरलेली कोथिंबीर, इथे मी अर्ध लिंबू घेतलेला आहे, तर त्यावरती आपल्याला लिंबू पिळायचं आहे. कोथिंबीर लिंबू पिळल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काय बेसिक मसाले घालायचे आहेत. इथे मी 1 चमचा धना पावडर, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर. काश्मीरी मिरची पावडर घातली की भाजीला रंग अगदी छान येतो. पाव चमचा आपल्याला हळद घालायची आहे. 1 चमचा जिरा पावडर, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही लिंबाच्या ऐवजी आमचूर पावडर किंवा चाट मसाला वापरला तरी या ठिकाणी चालणार आहे. पण लिंबू पिळलं की मिरचीला छान अशी चव येते. सगळे मसाले व्यवस्थित शेंगदाण्याच्या कूटामध्ये मिक्स केले की त्यानंतर आपल्याला मिरच्यांमध्ये भरायचं आहे. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप करा. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल ना, तर प्लीज एक लाईक नक्कीच करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी येईल. तर आपला मिरचीचा दुसरा प्रकार. इथे दुसऱ्या प्रकाराची मिरची बनवण्यासाठी इथे मी 2 बटाटे घेतलेले आहेत. तर आपल्याला या ठिकाणी उकडलेले बटाटे घ्यायचे आहेत. उकडले बटाटे घेतल्यानंतर आपल्याला किसणीने किसून घ्यायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकता मी दोन्हीसुद्धा बटाटे किसून घेतलेले आहेत. त्यावरती चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि या ठिकाणी सुद्धा आपल्याला अर्ध लिंबू पिळायचं आहे. मी तुम्हाला पहिली मिरची बनवताना सांगितलं होतं की तुम्ही लिंबाच्या ऐवजी चाट मसाला किंवा आमचूर पावडर वापरली तरी चालणार आहे. त्यानंतर इथे मी अर्धा चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा आपल्याला काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर, पाव चमचा आपल्याला या ठिकाणी हळद घालायची आहे. हळद घातल्यानंतर इथे मी 1 चमचा जिरा पावडर घातलेली आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि बटाट्यामध्ये सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपण ती मिरची बनवताना त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट वापरला होता आणि दुसरी मिरची बनवताना या ठिकाणी बटाटा वापरलेला आहे. तर व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा. अगदी वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला मिरच्यांच्या 2 रेसिपी दाखवलेल्या आहेत. बटाट्यामध्ये सगळे मसाले मिक्स केल्यानंतर आपल्याला मिरचीमध्ये हा बटाटा भरायचा आहे. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने मिरचीमध्ये बटाटा भरून घ्या. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल ना, तर प्लीज आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक सबस्क्राईब नवीन यूट्यूबरला उमेद देऊन जातं. तोंडाला कधी चव नसेल ना, तर नक्कीच ह्या 2 प्रकारच्या मिरच्या करून पहा. सगळेजण अगदी आवडीने खातील आणि ह्या मिरच्या अजिबातसुद्धा तिखट नसतात. तुम्ही ह्या मिरच्या वरण भातासोबतसुद्धा तोंडी लावू शकता किंवा घरात काही भाजीला नसेल तर भाकरीसोबत चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता. तर इथे पाहू शकता मी सगळ्या मिरच्या बटाटा भरून घेतलेला आहे. तर आपला हा मिरचीचा दुसरा प्रकारसुद्धा झालेला आहे. तर एका साईडला इथे मी पॅन गरम करून घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. तर इथे मी 1.5 चमचा तेल घातलेलं आहे. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला 10 ते 12 लसूण पाकळ्या टेचून घालायच्या आहेत. लसूण फोडणीला घातला की मिरच्यांना छान अगदी चव येते आणि मिरचीला लसणाचा वास अगदी मस्त येतो. तेलावरती आपल्याला लसूण लाल करून घ्यायचा नाही आहे. लसूण घातल्यानंतर त्यावरती आपल्याला लगेच मिरच्या ठेवायच्या आहेत. या ठिकाणी आपण शेंगदाण्यांच्या कुटामधली मिरची पॅनवरती ठेवलेली आहे.
तर इथे मी सगळ्या मिरच्या पॅनवरती ठेवून घेते आणि त्यावरती आपल्याला 2 ते 3 मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवलं की मिरच्या वरतून मऊ होतात आणि लगेच शिजल्या जातात, त्यामुळे आपल्याला 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे. 2 ते 3 मिनटं झाल्यानंतर झाकण काढून पाहूया आणि आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा मिरच्या ह्या भाजून घ्यायच्या आहेत. तर इथे मी सगळ्या मिरच्या पलटी करून घेते आणि आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा मिरच्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. दुसऱ्या साईडने सुद्धा मिरच्या भाजल्यानंतर त्यावरती आपल्याला परत थोडासा शेंगदाण्यांचा कूट घालायचा आहे आणि जे आपण मिरची भरताना मसाले वापरले होते, मिरची पावडर, काश्मीरी मिरची पावडर, ते आपल्याला त्यावरती घालायचं आहे. म्हणजे मिरचीला वरतून सुद्धा मसाला लागला की मिरची खायला सुद्धा अगदी छान लागते. तर शेंगदाण्याचा कूट, मिरची पावडर, हळद पावडर घातल्यानंतर आपल्याला त्यावरती थोडंसं लिंबू पिळायचं आहे. लिंबू पिळल्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर मस्त आपली चटपटीत मिरची तयार झालेली आहे. भाकरीसोबत, चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता. तर चला, इथे मी एका प्लेटमध्ये ह्या मिरच्या काढून घेते. तर आपला मिरचीचा पहिला प्रकार तयार झालेला आहे. त्यानंतर इथे मी पसरट आकाराचा बाऊल घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला 1 कप बेसन पीठ घालायचं आहे. 1 कप बेसन पीठ घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला ओवा आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे. हळद घातली की वरतून रंग अगदी छान येतो. हळद घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडासा खाण्याचा सोडा घालायचा आहे. सोडा घातल्यानंतर आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे पिठामधल्या काही गाठी वगैरे असतील त्या आधी आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. तुम्ही या ठिकाणी 2 चमचे तांदळाचं पीठ वापरलं तरी या ठिकाणी चालणार आहे. तर थोडं थोडं पाणी घालून इथे मी पीठ मिक्स करून घेते. आपल्याला खूप जास्त सैलसर हे पीठ करायचं नाही आहे. या ठिकाणी आपल्याला थोडंसं दाटसर पीठ बनवायचं आहे. मिरची भजी बनवताना या ठिकाणी आपल्याला थोडंसं घट्ट पीठ वापरायचं आहे. बटाटा भजी बनवताना थोडंसं पातळ पीठ केलं तरी या ठिकाणी चालतं, पण आपल्याला मिरची भजी बनवतोय त्यामुळे आपल्याला या ठिकाणी थोडंसं दाटसर पीठ ठेवायचं आहे. व्यवस्थित बेसन पीठ मिक्स केल्यानंतर आपल्याला एका ग्लासमध्ये बेसन पीठ सगळं ओतायचं आहे. तुम्ही म्हणताल की ग्लासमध्ये बेसन पीठ का ओतलंय? तर चला, पुढे मी तुम्हाला सांगतेच. तर काय करायचं माहिती का, एका हातामध्ये ग्लास धरायचा आणि आपण जी बटाटा भरलेली मिरची आहे ना ती ग्लासमध्ये बुडवायची. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अगदी व्यवस्थित मिरची पूर्णपणे बुडली जाते बेसन पिठामध्ये, म्हणजे सगळ्या मिरचीला बेसन पीठ अगदी व्यवस्थित लागतं. तर इथे मी एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. तेल गरम झाले की आपल्याला गॅस बारीक करायचा आणि तेलामध्ये आपल्याला एक एक मिरची सोडायची आहे. तुम्हाला ही ग्लासाची आयडिया कशी वाटली की ग्लासमध्ये बेसन पीठ ओतून त्यामध्ये आपण मिरची बुडवलेली आहे. तुम्हाला जरी थोडी तरी आयडिया आवडली असेल ना तर व्हिडिओला लगेच एक लाईक नक्कीच करा. तर इथे मी तेलामध्ये 3 मिरच्या सोडलेल्या आहेत. तुमच्याकडे जर खोलगट कढई असेल ना तर त्यामध्ये अगदी 3 ते 4 मिरच्या आरामात बसतात. तर तेलामध्ये मिरच्या सोडल्यानंतर एका साईडनी तळल्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडनी सुद्धा मस्त अशा मिरच्या तळून घ्यायच्या आहेत. बारीक गॅसवर मिरची तळली की मिरची शिजली जाते, त्यामुळे आपल्याला मिरची तळताना या ठिकाणी गॅस बारीक ठेवायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता मस्त अशा मिरच्या तळलेल्या आहेत. मिरच्यांच्या भजींना रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे, पाहू शकता तुम्ही. तर गरमागरम आपली बटाटा भरलेली मिरची भजी तयार झालेली आहे. कोणी याला मिरची वडासुद्धा म्हणतं. तर मिरच्या तळल्यानंतर एका साईडला मी काढून घेते आणि अशाच पद्धतीने ते मी दुसऱ्यासुद्धा मिरच्या तळून घेते. दुसऱ्या मिरच्या तळत असताना एका मिरचीचे 2 भाग या ठिकाणी मी करून घेतलेले आहे. तर बाकीच्या ज्या मिरच्या होत्या ना त्या मी या पद्धतीने तळून घेतलेल्या आहेत. तर इथे मी सगळ्या मिरच्या तेलामध्ये सोडल्यानंतर एक साईडने तळल्यानंतर पलटी करून आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा मिरच्या तळून घ्यायच्या आहेत. तुम्ही ही मिरची भजी पावाबरोबर सुद्धा खाऊ शकता. आपण वडापाव खातो त्या पद्धतीने आपल्याला मिरची ही पावामध्ये ठेवायची आणि मस्त गरमागरम मिरची वडा आणि पाव खायचा. तर तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडनी सुद्धा मिरच्या खरपूस अशा मी तळून घेतलेल्या आहे. तर आपली ही मिरची भजी तयार झालेली आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मिरचीचे 2 प्रकार मी तुम्हाला दाखवलेले आहेत. एक शेंगदाण्याच्या कुटामधली मिरची आणि ही आपली मिरची भजी. तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटल्या ते मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा. तर चला, तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच.
पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.